नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर प्रधानमंत्री घरकुल आवास योजना किंवा माता रमाई शबरी घरकुल आवास योजना या योजना जर मंजूर झालेल्या असतील, या योजना मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 90 दिवसाचे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या घरकुल बांधकामासाठी 18 ते 20 हजार रुपये दिले जातात। बहुसंख्य लाभार्थ्यांना हे पैसे मिळतात हेच माहीत नसते। काही लाभार्थ्यांना हे पैसे मिळतात, परंतु हे ऑनलाईन पद्धतीनं कसं तपासायचं की तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत का। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची सविस्तर माहिती पुढे बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या आणि तुमचे घरकुलाचे रोजगार हमी योजनेअंतर्गत जे 18 ते 20 हजार रुपये मिळतात हे जमा झाले का एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की सांगा। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी तुमच्या मोबाईल फोनमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा आणि तिथे नरेगा सर्च करा। समोर येणाऱ्या पहिल्या अधिकृत लिंकवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर नरेगाचं मुख्य पेज ओपन झालेलं तुम्हाला या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे। या ठिकाणी आपल्याला पंचायतमध्ये जवळपास 4 पर्याय दिलेले आहेत। यामध्ये नंबर 2 चा जो पर्याय आहे जनरेट रिपोर्ट, या रिपोर्टवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे। जनरेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर परत एक नवीन पेज ओपन झालेल्या या ठिकाणी दिसत आहे। या पेजवरती भारत देशातील सर्व राज्याचे नावे या ठिकाणी आपल्याला दाखवले जात आहे। यामध्ये आपण महाराष्ट्र हा जो ऑप्शन आहे या महाराष्ट्र राज्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर परत एक नवीन पेज ओपन झालेलं तुम्ही आपल्या स्क्रीनवरती बघू शकता। ग्रामपंचायत मॉड्यूल या ठिकाणी मित्रांनो आपण जी माहिती देणार आहोत, या ठिकाणी माहिती देताना अतिशय काळजीपूर्वक माहिती या ठिकाणी भरायची आहे, कारण या ठिकाणी दिलेल्या माहितीवरूनच तुम्हाला रोजगार हमी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का पुढे कळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी माहिती भरताना अतिशय काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणी माहिती द्यायची आहे। सुरुवातीला या ठिकाणी फायनान्शियल इयर आपल्याला दिलेले आहेत। तुमचं जे घरकुल आहे, पूर्ण घरकुल तुमचं कोणत्या वर्षी झालेलं आहे किंवा तुमचं घरकुलाचं बांधकाम सध्या स्थितीमध्ये सुरू असलेलं वर्ष तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे। तुमचं जर घरकुल बांधकाम 2021 किंवा 22 मध्ये झालेलं असेल तर तुम्ही 2021 किंवा 22 या ठिकाणी निवडायचं आहे। तुमचं घरकुलाचं बांधकाम पूर्ण ज्या वर्षी झालेलं आहे ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। वर्ष निवडल्यानंतर खाली मित्रांनो आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही या यादीमधून व्यवस्थित शोधून तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे नावे तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाणार आहेत। या ठिकाणी तुमचा जो तालुका आहे तो व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे। तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतची यादी या ठिकाणी दाखवली जाणार आहे। तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत यामध्ये शोधून व्यवस्थित निवडायचं आहे। ही सर्व माहिती एकदा व्यवस्थित टाकल्यानंतर खाली प्रोसीड आणि रिसीड असे 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी दाखवले जात आहे। यामध्ये प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर ग्रामपंचायत रिपोर्ट म्हणजेच तुमच्या ग्रामपंचायतचा रिपोर्ट या ठिकाणी आता आपल्याला दाखवला जात आहे। मित्रांनो या पेजला तांत्रिक भाषेत नरेगा रिपोर्ट्स असे म्हणतात। येथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव, तुमचा तालुका आणि ग्रामपंचायतचे नाव या ठिकाणी दिसत आहे। या पेजवर खाली आल्यावर आपल्याला वेगवेगळे विभाग दिसत आहे, जसे की R1 जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, R2 या ठिकाणी मास्टर रोल कामाची मागणी, R3 वर्क काम। मित्रांनो यातील R3 वर्क या विभागात जो नंबर 4 चा पर्याय आहे वर्क वाईज कन्सोलिडेट रिपोर्ट ऑफ पेमेंट टू वर्कर, यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं दिसत आहे। यामध्ये सर्च वर्क आणि वर्क कोड असे 2 पर्याय दिसतील। यातील वर्क कोड यावरती क्लिक करा। क्लिक करताच तुमच्या ग्रामपंचायत मधील रोजगार हमी योजनेअंतर्गत जे काही कामे सुरू आहेत त्या कामाची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। यामध्ये तुमचे घरकुल ज्या योजनेतून आहे, मग ते प्रधानमंत्री घरकुल आवास योजना असो की रमाई आवास योजना असो किंवा शबरी घरकुल आवास योजना असो, त्या योजनेचा तुमचा घरकुल रजिस्ट्रेशन नंबर शोधून
त्यावरती क्लिक करा. आता तुमच्या समोर संपूर्ण रिपोर्ट या ठिकाणी ओपन झालेला दिसत आहे. यामध्ये तुम्हाला प्रथम जॉब कार्ड नंबर दिसेल, तसेच लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी तुम्हाला दाखवले जात आहे. मस्टर रोल, तुमची हजेरी कोणत्या मस्टरवरती भरलेली आहे त्या मस्टर रोलचा नंबर सुद्धा या ठिकाणी दाखवला जात आहे. तसेच तारीख, मस्टर सुरू झाल्याची तारीख आणि संपल्याची तारीख देखील या ठिकाणी दाखवली जात आहे. मजुरीचा दर, वेज पर डे, तुम्हाला रोज किती रुपये मजुरी मिळाली हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवले जात आहे. एकूण हाजरी, तुम्ही त्या कामावरती किती दिवस हजर होतात ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रँड टोटल रक्कम दिसेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकूण 21,840 रुपये इतके पेमेंट मिळालेले आहे आणि एकूण 70 दिवस या ठिकाणी काम झालेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी सुरक्षेच्या कारणासाठी यूट्यूबच्या नियमानुसार मी ही वैयक्तिक माहिती आहे जी मी ब्लर केलेली आहे. मात्र तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहताना तुम्हाला तुमची स्वतःची माहिती एकदम स्पष्टपणे या ठिकाणी दिसणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण घरकुल योजनेचे मंजुरीचे पैसे तपासलेले आहेत. तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर गरजू बांधवांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. थांबतो. धन्यवाद.